मग तुम्ही त्यांना दोष देणार आहे का? अरे खासदारा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. यात्रा भरवायला विरोध असताना नियोजनाच्या बैठका का घेतल्या अशी विचारणा करत येणवे खुर्द तालुका खेड येथील उपसरपंच अनिल काळूराम आतकर वयवर्ष 40 यांच्यावर गावातील दोघांनी इतर 3 जणांच्या मदतीने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. रामदास दिलीप जाधव, योगेश दिलीप जाधव, किरण सुरेश जाधव सर्वजण मूळ राहणार येणवे खुर्द तर नोकरी व्यवसायानिमित्त सध्या राहणार बाहेरगावी आणि 2 अनोळखी मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणवे गावात मतभेद आहेत. हल्लेखोरांचा यात्रेला विरोध होता. एका गटाने यात्रेसाठी ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या होत्या. याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी अनिल व त्याचा मित्र गावालगत असलेल्या चिखलगावच्या चौकात उभे असताना 4 चाकीमध्ये येऊन त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी घण आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. तसेच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. जखमी अनिल याच्यावर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. अवकाळी पावसाने चाकणसह परिसरात थैमान घातले आहे. उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला आणि कांदा उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरवलं आहे. मागील काही दिवसांपासून शरीराची लाहीलाही करणारी उष्णता असताना शुक्रवारी 10 मे रोजी आणि शनिवारी 11 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मात्र अचानक आकाशात ढग दाटून आले. शुक्रवारी चाकण परिसराला पावसाने हुलकावणी दिली. राजगुरुनगर आणि लगतच्या भागात पाऊस झाला. मात्र शनिवारी 11 मे 2024 रोजी चाकणसह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी 5 पासून रात्री उशिरापर्यंत आपला कब्जा कायम ठेवला. मे महिन्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर नवे आसमानी संकट उभे राहिले आहे. चाकण शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पहिल्याच पावसाने महावितरणच्या मर्यादा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या आहेत. खेड तालुक्यातील दक्षिण भागातील कुरुळी, मोई, निघोजे आणि चिंबळी परिसर व आजूबाजूच्या भागाला आज सायंकाळी वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह 2 ते 3 तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. काही भागांत गारांसह पाऊस झाला. खेड तालुक्यात विविध गावात आज काय चित्र होते थोडक्यात पाहूया. भाडेतत्वावर नेलेली कार मालकाच्या परस्पर विकून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार खेड तालुक्यातील महाळुंगे या ठिकाणी घडला. या प्रकरणी मयूर सिराज शेख वयवर्ष 31 राहणार महाळुंगे तालुका खेड यांनी MIDC महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश कृष्णा सांगळे वयवर्ष 29 राहणार नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने गुरुवार दिनांक 9 मे 2024 रोजी पुणे येथील हॉटेल कलासागर या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीला श्रीमती अनुजा बापट, उपमहासंचालक विकास, आयुक्त लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि श्री अभय दप्तरदार, सहाय्यक संचालक लघु व मध्यम उद्योग विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी उपस्थिती लावली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पात्र मतदारांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावे. आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी केले आहे. खेड तालुक्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून रविवार दिनांक 12 मे रोजी हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलातून मतदान साहित्य घेऊन 64 ST बसेस आणि 8 खासगी जीपमधून कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.
शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 385 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खेड प्रांत कार्यालयामार्फत कलम 93 अन्वये 16 केसेसमधील नागरिकांना नोटिसा काढून प्रांत कार्यालयात सुनावणी घेऊन लेखी हमी बॉन्ड घेण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली। वेगवेगळ्या केसमधील नागरिकांना नोटिसा बजावून खेड पोलीस स्टेशन हद्दीतील गावे आणि परिसरात तात्पुरत्या स्वरूपात दिनांक 11 ते 13 मे पर्यंत प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली असून या नोटीस बजावलेल्या आणि लेखी हमी लिहून घेतलेल्या लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी दिला। तसेच राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि महाळुंगे पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत अशाच कारवाया सुरू केल्या आहेत। हा देश लोकशाही देश आहे। जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे। लोकशाहीची आस्था आणि औत्सुक्य जगाला आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहतात, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या चाकण येथील सभेत शुक्रवारी दिनांक 10 मे रोजी केली। यावेळी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे डॉक्टर अमोल कोल्हे संसदेत हवेतच असे म्हटले आहे। यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सचिन आहिर, कामगार नेते शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार ओमराजे निंबाळकर, आदित्य शिरोडकर, राजमाला बुट्टे पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार राम कांडगे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, विजय शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शिवाजी वरपे, सुरेश भोर, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, विजय डोळस, अमोल पवार, देवदत्त निकम, बाबाजी काळे, निलेश कड, माऊली कटके, मयूर दौंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, देशाचे राज्याचे राजकारण भाजपने पूर्णपणे बिघडले आहे। भाजपने महाराष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे। मतदारावर आणि मतदानावर आघात होतो की काय अशी देशात परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हे यांचा आढळरावांवर गंभीर आरोप। शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात अनेक कामे केली आहेत, अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत। माझ्या मतदारसंघात कामे सुरू असलेले व कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार असून त्यासाठी पुढील 5 वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाहीर केला आहे। चाकणच्या सभेत डॉक्टर कोल्हेंनी केला पुराव्यासह गौप्यस्फोट करताना सांगितले की लांडेवाडीतील वन खात्याची 25 एकर जमीन लाटण्याचे काम शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले। अब की बार जनता भाजपला तडीपार करणार, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन। मोदी सरकारने 2014चा निवडणूकचे जुमले केले, तेच 2024च्या निवडणूक गॅरंटी म्हणून लोकांना सांगत आहेत। त्यामुळे अब की बार 400 पार होणार नाही तर जनता भाजपला तडीपार करणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केले। तिथपर्यंत सगळी गर्दी आहे, इकडे गर्दी आहे, तिकडे गर्दी आहे, शेवटपर्यंत गर्दी आहे। शिरूरचे उमेदवार आणि खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे। चाकणमधील दुधवडे आणि कांबळे यांच्या विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले खासदार कोल्हे यांच्यासोबत सेल्फीचा मोह अनेकांना आवरता आला नसल्याचं चित्र पाहावयास मिळालं। तुम्ही त्यांना दोष देणार आहे का? अरे खासदारा, तुमच्या मतदानाची व्याजासह परतफेड होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन, काहीही करा बाबांनो, घड्याळ चालायला पाहिजे। तुम्ही दिलेल्या मतदानाची व्याजासह परतफेड करेल असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा शनिवारी दिनांक 11 चाकण तालुका खेड येथील मार्केटच्या भव्य प्रांगणात झाली। सभेमध्ये त्यांनी शिरूरकरांना घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, रुपाली चाकणकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, अमोल मेटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अजित पवारांनी यावेळी म्हणाले की काहीही करून घड्याळ चालायला पाहिजे। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबटे वाढलेत, याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत दिल्ली जाऊन चर्चा करेल। हा बिबट्या आम्हाला खायला लागलाय, माणसांसाठी बिबट्या घातक आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात शेतीला दिवसा वीज देण्याबाबत विशेष बाब म्हणून विचार दिलाय। बिबट्यामुळे कुत्रा राहिला नाही म्हणून बिबट्या माणसांवर हल्ला करू लागला।
बिबट्यासमोर कोल्हेला सोडा असा टोरा त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला. अजित पवार यांनी पुढे सांगितले की पावसामुळे अनेक जण म्हणाले एकाच भाषणावर सभा संपवा, पण मी ऐकलं नाही. पावसानंतर ऊन पडले. दरम्यान यावेळी सभेसाठी आलेल्या महिला पावसात बसल्या होत्या. त्यांना अजित पवारांनी आपल्या खास शैलीत सॅल्यूट केला. यावेळी भर पावसात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेस उपस्थित होते. यावेळी उमेदवार आढळराव पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांनी आभार मानले. तुम्ही एकटेच बोला, चला आता गेलो असतं तर हे काय राहिलं असतं. मित्रांनो, मागे 5 वर्षापूर्वी याच अजित पवारने एक चूक केली की मी डॉक्टर कोल्हेंना माझ्या घरी मुंबईमध्ये बोलवलं आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली. मला असं वाटलं होतं की उमेदवार म्हणून, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती त्या ठिकाणी करेल. परंतु मी चुकलो, मी त्याच्यामध्ये अपयशी ठरलो. मला ती चूक मान्य आहे. आता चूक सुधारा. उद्याच्या 13 तारखेला शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून सीएम उभे राहिले बोलायला. पीएमच्या शेजारची खुर्ची मोकळी होती कारण सीएम बोलायला उठले. मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो. मी पंतप्रधानांना सांगितलं, पंतप्रधान महोदय, अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. गडकरी साहेब हे आपले नॅशनल हायवे हे सगळे रस्ते त्यांच्या अंडर येतात. आपल्या इथं रस्त्याचं अनेक वर्षाचं नाशिक पुण्याचं तुकडं होतं. अनेक प्रकारे आपण ते दूर केलं. आपल्याला नाशिक पुणे रेल्वे पण चालू करायची होती, परंतु मागचा खासदार आपला कमी पडला. तिथं रेल्वे मंत्रालयाकडे ते काम आणलं. आता आपला खासदार उद्याच्या काळात आपल्याला असा करायचा आहे की तिथलं काम ते ताबडतोब सोडवतील. आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना 15 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यांना हे काम काही नवं नाही. एकनाथराव, मी, देवेंद्रजी तर आम्ही आहोतच. आणि त्यामुळं आपलं जे बरेच वर्षाचं काम आहे त्याबद्दल शिवाजीराव आढळराव पाटील, तुम्ही गेल्यानंतर जे रेल्वे मंत्री होतील त्यांच्याकडे जाऊन आपल्या पुण्याचं रेल्वे, पुणा नाशिक रेल्वेचं ते काम कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध न राहता त्याचं समाधान करून, त्याच्या जर जमीन घ्यावी लागली तर त्याला योग्य तो मोबदला देऊन अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये पुढे जाऊ, जेणेकरून पुढच्या पिढीचा फायदा होईल, पुढच्या पिढीचं कल्याण होईल आणि तुमच्या माझ्या या तालुक्यांचा देखील सर्वांगीण विकास होण्याच्या करता त्याच्यामध्ये मदत झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, काही ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर करावं लागतील. चाकणचा प्रश्न चौकाचा फार महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल देखील मगाशी माझं गडकरी साहेबांशी बोलणं झालं. वाघोलीचा प्रश्न गहन आहे, त्याही करता काही त्यांचा प्रस्ताव आहे. पालखी मार्ग आपण मार्गी लावले, इतर नॅशनल हायवेचे मार्ग आपण मार्गी लावले, परंतु हे मार्ग मार्गी लावण्याच्या करता केंद्रात नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याच्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या रूपाने गेला पाहिजे. म्हणजे आपल्याकडनं काम खेचून आणता येतील, निधी खेचून आणता येईल. इथं आहेत माझे स्थानिक लोक, इथं आहेत माझ्या जिल्ह्यातले, माझ्या तालुक्यांच्यातले. त्याच्यामुळं आम्हाला आता मेट्रोचं जाळं पसरावं लागेल. त्याकरताही केंद्राचीच मदत लागते, राज्याची मदत लागते. राज्याची मदत मी, देवेंद्रजी आणि एकनाथराव देऊ, त्याबद्दल काळजी करू नका. परंतु तेवढाच पैसा केंद्राचा यावा लागतो. आपल्याला ती मेट्रो चाकण पर्यंत आणायची, ती मेट्रो देऊर पर्यंत आणायची, ती मेट्रो वाघोली पर्यंत तिकडे न्यायची, तिकडं मला उरळी कांचन पर्यंत न्यायची, तिकडं खेड शिवापूरच्या अलीकडचं आंबेगाव बुद्रुक तिथपर्यंत न्यायची, इकडं सासवड पर्यंत न्यायची. अशा पद्धतीनं चहू बाजूंनी ही मेट्रो इकडे हिंजवडी पर्यंत आपण नेलेलीच आहे, परंतु तिथंही काही भागामध्ये आपल्याला घेऊन जायची. मी तोही विषय त्या दिवशी पंतप्रधानांच्या समोर काढला. पंतप्रधान म्हणले, अजित काळजी करू नको, आपला एकदा शपथविधी झाल्यानंतर ताबडतोब त्या कामाचा प्रस्ताव तुम्ही मला दिल्लीला पाठवून द्या, त्याला मी मान्यता देण्याचं काम करीन. मित्रांनो, हे काम का होतं तर केंद्रात आपल्या विचाराचं सरकार येऊ पाहत आणि त्याच्यामुळं तिथं प्रश्न सुटले पाहिजेत अशा पद्धतीची कामं मित्रांनो आम्ही करतोय. अनेक प्रकारची कामं अजूनही आपल्याला करायची आहेत.
त्याबद्दल आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ देखील आपल्याला करायचं आहे. झालं राहिलं खेडला करायचा, पुरंदरला करायचा का कुठं करायचा, कुठं जवळ आहे, त्यामध्ये विलंब झाला. मी मान्य करतो जिथं माझ्याकडनं किंवा आमच्या सहकाऱ्यांच्याकडनं विलंब झाला ते आमच्याकडनं चुकलंय, परंतु पुन्हा करण्याची आमचीच धमाकडे ताकद आहे. दुसरं ते येड्या गबाळाचं काम नाही, ते कुणी करू शकत नाही. अभिनेता तर करूच शकत नाही, त्याच्यामध्ये नट तर करूच शकत नाही, नाटककार करू शकत नाही, डायलॉग फेकेल, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका वटवेल. मग संभाजी महाराजांची वटवतील, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वटवतील, अहो वेळ पडली तर पैशाकरता नथुराम गोडसेंची पण वटवतील. काही वाटायला पाहिजे. ज्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीचा खून केला त्यांची भूमिका नथुराम गोडसेंची तुम्ही करता. एवढं तुम्ही पैशाला आपापलेला. अरे पैसा काही सगळा तुम्ही वर घेऊन जाता का? त्याच्यामध्ये काहीतरी त्याला माणुसकी पाहिजे की नाही, परंतु ती काही माणुसकी ठेवली नाही. आणि काल काहीतरी इथं म्हणाले मीच त्यांना तिथं तिकीट दिलं, निवडून आणलं. खर्चही निवडणुकीचा नियमाप्रमाणे जो असतो तो निम्मा दिलीप वळसे पाटलांनी केला आणि निम्मा या अजित पवारनी केला. 1 रुपया खर्च होऊन दिला नाही त्यांचा, पण ती माझी जबाबदारी होती, आम्ही केली. पण आपल्या आदिवासी भागात, माझ्या डोंगरी भागात, माझे जे काही महत्वाचे शेतीच्या पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे, लाईनिंगचे, माझ्या केटीवेअर मध्ये काही दुरुस्ती करण्याचे, असे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता मात्र त्यांना वेळ मिळाला नाही. कारण मला मधून आणून म्हणायचे माझं मुंबईला शूटिंग चालू आहे, तिथं सेट लागलेला आहे, मग ते त्यांचं वाया जाईल, मग आमचा अडचण होईल. अशा पद्धतीची व्यक्ती मला आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काही उपयोगाची नाही. भावनिक होऊ नका, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. हा अजित पवार तुमच्या समोर बोलतोय. मी कधीही काल माझा आणि राज ठाकरेंची भूमिका वेगळी आहे, त्यांचा मनस आहे, माझा राष्ट्रवादी, त्यांचं इंजिन आहे, माझं घड्याळ आहे, त्यांचा झेंडा वेगळा आहे, माझा झेंडा तिरंगा घड्याळाचा आहे. पण त्यांनी पण काल सांगितलं मी अनेक राजकीय नेते बघितले, परंतु अजित पवार राजकारणात आल्यापासून त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही, तशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. कारण आपण सगळेजण त्या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पठडीमध्ये तयार झालेलो आहे, त्यांच्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे. महाराजांनी पण 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र करून, मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आहे आणि तोच इतिहास पुढे नेण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं. त्याच्यात नंतरच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर तेच काम आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, वसंतदादांनी केलं, वसंतराव नाईकांनी केलं. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, आम्हालाही पुढं अनेक महत्वाचे प्रश्न सोडवायचे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य द्यायचं. जो माझ्या शरद मोठे पाटील, तुम्ही पण इथं, अनेक माझे सहकारी मला इथं भेटले, जवळकर भेटले, बाकीचे सगळे भेटले. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतोय, त्यामध्ये ठीक आहे भांड्याला भांडं लागलं असेल, परंतु तिथं एखादी गोष्ट किती ताणून धरायची, त्याला किती महत्व द्यायचं, यालाही काही मर्यादा आहे. आज आपल्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेशराव गोरे हयात नाहीये, स्वर्गीय त्या ठिकाणी नारायणराव पवार आज हयात नाहीये, त्याच्यामध्ये अनेक जण आपल्याला सोडून गेलेली आहेत, ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलं, या भागाचं प्रतिनिधित्व केलं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात, त्याच्यातून त्या घराला सावरायचं असतं, आपण सगळ्यांनी आधार द्यायचा असतो. ही आपली मराठी संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या बद्दल आदर व्यक्त करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. येताना पण मला बाबूभाई शहाच, कारण मी ज्यावेळेस खेडमध्ये यायचो पहिल्यांदा त्यांच्या पंपावर जाऊन त्यांच्या घरी जायचो, मला मशरूम द्यायचे, गप्पा मारायचे आणि मग आम्ही कामाला सुरुवात करायचो. किती जुन्या लोकांची नावं घेऊ. ही सगळी जीवाभावाची माणसं आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचे विचार इथं आहेत.
त्यांनी आपल्याला ज्या दिशेने जायला सांगितलंय त्या दिशेने तुमचा माझा राजगुरू तालुका आपल्याला पुढे न्यायचा आहे। इथल्या राजगुरूंच्या स्मारकाकरता दिलीप मोहिते जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे पैसे दिलेले, इतकं चांगलं तिथं स्मारक करून दाखवतो की बाकीच्यांनाही वाटेल की एकदा का होईना आयुष्यामध्ये राजगुरूंचं स्मारक जाऊन बघावं। अशा पद्धतीनं आपण करतोय। छत्रपती संभाजी महाराजांचंही स्मारक करतोय। इतके दिवस स्मारक का नाही केलं? अरे तुला काय करायचं, मी केव्हा काय रे, तुझं काय जातंय? आणि मला तुम्ही विचारता मग ह्याच्या आधी पण अनेक लोक नेते झाले, 4-4 वेळेला काही जर मुख्यमंत्री झाले, मग त्यांच्याही काळात स्मारक नाही झालं, मग तुम्ही त्यांना दोष देणार आहे का? अरे खासदारा, तो आता ज्याला नेता मानलं त्यांना दोष देणार आहे का? अजित पवारचं नाव घेतो, काय वाटायला पाहिजे तो? या पद्धतीने मी खपून घेणार नाही। आहे तोपर्यंत सरळ आहे, जर कोणी वाकड्यात शिरला तर त्याचा पुरा बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हे मला चालणार नाही। आम्ही प्रत्येकाचा आदर करतो। आम्ही तुम्ही चांगलं निघाल म्हणूनच खासदारकी दिली, म्हणूनच निवडून आणलं, परंतु तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली, आमच्या तालुक्याकडे डुंकून बघितलं नाही, आमच्या मुलांना मुलींना रोजगार देण्याच्या करता कुठल्या उद्योगपतीशी बोलला नाही, कधी आमच्याकडे पण बाबा हे आमच्या करता करा, जसं दिलीप मोहिते, अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील सारखे काही ना काही सांगत असतात, दादा हे करा, दादा ते करा। जरी आता शरद बुड्डे आणि शांताराम माझ्या बरोबर नसले तरी एकेकाळी माझ्याबरोबरच होते, सगळं मला माहिती आहे, त्यांचं मला माहिती, माझं त्यांना माहिती। त्याच्यामुळं ते काही माझ्यापासून दूर गेले म्हणून ते माझे दुश्मन झाले असं मी समजत नाही, ते तुम्ही मनात न काढा। पण देश पुढे नेण्याच्या करता माझ्या व्यापारी बंधूंनो, हमाल मापाड्यांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्या करता आम्ही केव्हाही तयार। सकाळी 6 वाजल्यापासून काम सुरू करतो, रात्री उशिरापर्यंत। बाकीचे कधी करतात ते मला माहित नाही, पण मी मात्र लवकर काम सुरू करतो। दर आठवड्याला सर्किट हाऊस किंवा आपल्या काउन्सिल हॉलला आहे आणि तिथं मी लोकांना भेटत असतो। काही प्रश्न असतील तर तुम्ही आणा, त्या अडचणी आम्ही सोडू, लोकांचे प्रश्न एक नंबर निवडून पण आले पाहिजे, 1 नंबर दे। राजगुरू नगर मधल्या माझ्या सहकाऱ्यांनो आणि चाकणवासियांनो, खेडवासियांनो, काही करा। ह्या सांगता सभेच्या निमित्तानं आता आपण घरी गेल्यानंतर बाबांनो काही केलं तरी घड्याळ चाललं पाहिजे, मला ह्या तालुक्यातनं लीड मिळालं पाहिजे। तुम्ही मला लीड मिळून द्या, मी तुमच्या तालुक्याकरता काय करतो ते बघा। मी पुरा तुम्ही दिलेला लीड व्याजासहित कामात मी तुम्हाला वसूल करून दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे। परंतु तुम्ही, मी शब्दाला जागी, तुम्ही पण शब्द पाळला पाहिजे, तेवढी माझी विनंती आहे। आज पाऊस पडत होता, आम्ही गप्प बसलो होतो, वर्ण धार लागलेली होती, ही सारखी यायचं दाखवली, दादा बोला ना, काय बोला, तिथं लोक बसताय। आज महिलांनो तुम्हाला माझा सॅल्यूट आहे, एवढा पाऊस पडला तरी तुम्ही गेला नाही, जरा वेळ बाजूला गेला, आवाहन केल्यानंतर परत आला। पुरुष मंडळींनो, तुम्ही तर अनेक जण माझ्या बळीराजाच आहे, बळीराजा तर पावसातच असतो, उन्हात असतो, थंडीत असतो, सगळ्या गोष्टी सहन करतो। आता एकच सांगतो जाता जाता, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर 450 बिबटे झालेले। किती? 450। कधी कुठं निघेल आणि कुणावर हल्ला करेल काही सांगता येत नाही। आज का कालच बाई काहीतरी एखाद्या भगिनीवर हल्ला केला, त्याच्या आधी एका लहान बाळावर हल्ला केला। त्याच्याबद्दल वन खात्याला ज्या सूचना दिल्या पाहिजे त्याच्या संदर्भात वेळ पडली तर सुप्रीम कोर्टाचे वन्यजीव प्राण्यांच्या बद्दल जे काही आदेश आहेत त्याबद्दल पण आम्हाला तिथं जावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल की आता हे आम्हालाच खायला निघाले, आमच्यावर हल्ले करायला निघाले। बर पूर्वी बिबट्या मादी असेल तर एखादा त्याचं पिल्लू राहायचं, आता उसात मोकळीकच आहे, एकाच्या मागे 4-4 पिल्ल तिथं चालत असतात। आता जसा सिंहाचा कळप असतो तसा आता बिबट्याचा कळप चाललेला असतो। हे आपल्या मनुष्याला अतिशय घातक आहे, भीतीचं आहे। त्याच्याकरता मी
देवेंद्रजींशी पण बोललोय. जरा विशेष बाब म्हणून माझ्या जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि खेड तालुका ह्याच्यामध्ये आम्हाला रात्री लाईट नको. कशाला? 3 फेजची पंपाला आम्हाला दिवसा लाईट द्या. दिवसा माझा शेतकरी पाणी भरेल. ते पाणी भरत असताना जर बिबट्या आला तर काही तिथं विरोध तरी करता येईल. नाहीतर रात्री एकतर विंचुकाटे असतात, साप असतात, त्याच्यात पाणी भरायला जायचं, पाणी द्यायला जायचं आणि घरी यायचंच नाही. घरच्यांनी म्हणायचं कुठे गेला बाबा, कुठे गेला बाबा, आणि बिबट्या घेऊन जायचा. असं होता कामा नये. त्याकरता थोडस विशेष बाब ह्या 4 जिल्ह्याच्या 4 तालुक्याच्या करता करावी लागणार आहे. मी पण ते खातं सांभाळलंय, सुनील तटकरेंनी पण ते खातं सांभाळलंय. त्याच्याबद्दल हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. परंतु तुम्ही पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आपल्याकडे एक कुत्रं राहिलं नाही त्या बिबट्यामुळं. कुत्री आता संपल्यामुळं बिबट्या दुसऱ्यावरून आपल्या वासरांवर अच्छा बिबट्याच्या समोर कोल्याला सोडू. मित्रांनो, बर लांडगे कोल्हे काय असतील त्यांना सोडू आपण तिथं, काळजी करू. वन्य प्राणी वेगळा अर्थ काढू नका. त्यामध्ये कुणाला कुठं सोडायचं आणि कुणाला दिल्लीत पाठवायचं ते बाबांनो तुमच्या हातामध्ये, तुमच्या बटणामध्ये. माझी तुम्हाला विनंती आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांच्याबद्दल इतकी बदनामी चाललेली आहे. काहीतरी करून त्यांच्या कंपनीचं नाव काढतात. ते असं आहे. अरे एका शेतकऱ्याच्या सुपुत्रांनी जर परदेशामध्ये कंपनी काढली तर आपण पेढे वाटले पाहिजे का रे? तुमच्या पोटात दुखतंय. अरे आपल्या मराठी माणसानी मोठं होऊ नये का? आपल्या मराठी माणसानी काय तिथंच राहावं का? ज्याच्या अंगामध्ये धमक ताकद असेल तो जाईल ना पुढं. कोण मुंबईमध्ये जाईल, कोण दिल्लीपर्यंत जाईल, कोण परदेशामध्ये जाईल. तुमच्यातल्या कुणाला जायचं असेल तर आम्हाला सांगा. इथं दिगंबर दुर्गाडे बसलाय, त्या पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन सुनील चांदेने व्हाईस चेअरमन बसलाय, बाकीचे डायरेक्टर इथं बसले. आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशामध्ये शिकायला जायचं असेल किती लाख देतो? 40 लाख. फक्त 6% 40 लाख. जर कमी पडत असले तर सांगा, 50 लाख करू. काय काळजी करू नका ना. तुम्ही एकटेच बोला. चला आता गेलो असतो तर हे काय राहिलं असतं. मला माहिती आहे लोक आमचे विचार ऐकायला आलेले आहेत. त्याच्यामुळं भाषण होईपर्यंत तुम्ही थांबणार त्याची खात्री मला होते. आणि निसर्गाने पण आपल्याला साथ दिली, पावसाने पण वर्षाव केला. आणि नंतर जाऊन आता तुमची सभा चांगली करा आणि आढळरावला निवडून आणण्याच्या करता भाषण करा असं मला पावसाने सांगितलं. त्याच्यामुळे मी भाषण करू शकलो. आता तुम्ही मात्र तुमचं काम करा. तुम्ही तुमचं काम करा. सारखं एकच वादा नको. ती बटन दाबायला शिक. एकच वादा, त्यामध्ये जोर राहू दे. परवा दिवशी 6 वाजेपर्यंत. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मदत करा. पण काही झालं तरी देखील आपल्याला राजगुरुनगर खेड परिसरात मी सगळ्या माझ्या महायुतीच्या नेत्यांना सांगतो, इथं माझ्या मागे बसलेत ना, त्यांनी बरोबर या सगळ्यांनी इमानी इतबारे काम केलं ना. दिवसाही गाड्या, रात्री गाड्या, पहाटे गाड्या, मशीन बंद होईपर्यंत गाड्या. आपलं घड्याळ लय मतांनी निवडून येईल. फक्त कुणी गडबड करता कामा नये आणि ती गडबड करू नका. आम्ही तुमचा सगळ्यांच्या महायुती मधल्या घटकांचा मी स्वतः मान सन्मान ठेवेन. ती जबाबदारी माझी राहील हा शब्द देतो ना. पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात. शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही. अजून विधानसभा बाकी आहे. करारा जवाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल. या शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान दिले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज नारायणगावात पार पडली. भर पावसात या सभेला नारायणगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, भास्कर जाधव उपस्थित होते. शिरूरसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यानुसार शनिवारी 11 मे
23 रोजी या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। त्यामुळे शनिवारी अखेरच्या दिवशी चाकणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी पदाधिकारी मंडळींनी काय सांगितले पाहूयात। खरं म्हणजे खालचे लोक जे आरोप करतात त्या आरोपाला या निवडणुकीमध्ये काही अर्थ नसतो। ही निवडणूक केंद्रीय पातळीवरची देशाचे समोरचे प्रश्न आहेत त्याच्यावरची निवडणूक आहे आणि ही निवडणूक नीली वेगळ्या मार्गाला ज्याला काही अर्थ नाही अशा प्रकारचे जे आरोप झाले ते आरोप हे वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झाले आणि निवडणुकीमध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या आरोपाला काही किंमत नसते। तुम्हाला आरोपच करायचे होते तर गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला 5 वर्षाचा कालखंड होता, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या सगळ्या भानगडी काढायच्या होत्या, संसदेमध्ये मारायचे होते, मोर्चे काढायचे होते, मग कळलं असतं की बुवा तुमच्या आरोपामध्ये तथ्य आहे। निवडणुकीच्या काळामध्ये आरोप करायचे आणि कन्फ्यूज करायचं, ज्याच्या पलीकडे दुसरा काही यातला उद्देश नाही। अमोल कोल्हेंनी हे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे होतं की मी खेड तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात किती विकास केला, किती प्रश्न सोडवले, पिण्याच्या पाण्याचे सोडवले का, सिंचनाच्या पाण्याचे सोडवले का, रस्ते केले, पूल केले, असं काही केले का? असं काही नाही। उलट त्यांनी आरोप करून स्वतःचं हसू करून घेतलं आणि सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खेड तालुका वेगानं शहरीकरणाकडे जातोय। आज चाकण आणि चाकणच्या पंचक्रोशीत जर आपण बघितलं तर कांदा पिकवणाऱ्यांची संख्या फार कमी झालेली आहे। इथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले, इथल्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत। इथं ड्रेनेजची व्यवस्था काय, रस्त्याची व्यवस्था काय, पिण्याच्या पाण्याची काय, लाईटची काय, याच्याकरता लोक रोज अडचणीमध्ये आहेत। अशा वेळात त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि जिथं लोक कांदा विकत आणून खातात तिथं कांद्याला भाव नाही असं जर सांगितलं तर लोकांना ते पटणार आहे का? आज चाकण आणि चाकणच्या पंचक्रोशीमध्ये सगळे लोक दूध विकत घेतात आणि तिथं दुधाला भाव नाही अशा प्रकारचं केलं म्हणजे नेमकं समयसूचकता जी आपल्याला पाहिजे ती आपल्याला नाही। आपण कुठं काय बोलतोय आणि कुठं काय बोलतोय, ज्या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं, इंच जागेवरून आज वाद निर्माण झाले, त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न वाढवा। ते जर त्याप्रमाणे जर झालं तर इथं महागाई वाढेल, इथले लोक बरोबर राहतील का विरोधामध्ये जातील? हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला नाही झाला हा भाग वेगळा आहे। चाकणमध्ये हा प्रश्न उद्भव करून चाकणचे लोक मतदान करतील असं जर कोल्ह्यांचं वाटत असेल तर ते 100% ते हवेमध्ये आहेत, एवढंच मी त्यांना सांगतो। आता दुसरं तुमच्यामध्ये एवढं म्हणजे विळा भोपळ्याचा वैर होतं, कालच्या सभेत याचा उल्लेख झाला, तर आता नेमकं हे अशा पद्धतीची तुम्ही भूमिका घेताय तर त्याच्या मागे काय? राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो, राजकारणामध्ये कोणी कोणाचा वैरी नसतो। आमचं भांडण तत्वाशी होतं, ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाबरोबर आमचं भांडण होतं, व्यक्तीबरोबर नव्हतं। आज त्यांनी पक्ष सोडून ते आमच्या पक्षामध्ये आल्या, जर आमची विचारधारा त्यांनी घेतली असेल तर माझं भांडण मिटलं आहे। सगळ्यांच्या म्हणजे लक्षात आहे आपल्याला काय करायचंय नक्की, ते म्हणजे मागच्या टर्मला जे झालं ती चूक पुन्हा करायची नाहीये असं सगळ्यांच्या लक्षात आहे की दादांनाच मतदान करायचे। आणि अडचणीला लोकांना भेटले, निसर्ग चक्रीवादळामध्ये आले, दर रविवारी जनता दरबार सुरू आहे, हे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला दिलेला खासदार निष्क्रिय आहे, ज्यांना जिल्हा नियोजन समितीच्या 9 पैकी 6 बैठकीला उपस्थित राहता आलं नाही, एखादा विषय देखील मांडता आला नाही। 29 योजना केंद्र सरकारच्या ज्या राबवल्या जातात त्याचे सहअध्यक्ष कमिटीचे खासदार असतात, त्या कमिटीकडे पैकी ते फिरकले नाही। कोणत्याही केंद्र योजनेच्या अंमलबजावणी त्यांना माहीत नाही, किंबहुना माझा दावा आहे की त्यांना 90% योजनाच माहीत नाही। ज्यांना योजना माहीत नाही, कायदा माहीत नाही, स्कीम माहीत नाही, जनसंपर्क नाही, सुखदुःख लोकांचं माहीत नाही, ते चांगले लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही, लोकांना न्याय देऊ शकत नाही। मोठ्या प्रमाणात प्रश्न लोकांचे शिल्लक आहे, जसे केंद्राच्या पातळीवरचे आहे तसे स्थानिक पातळीवरचे आहे। खासदार हा आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी असतो, त्यांनी रोज लोकांमध्ये यावा असं नाही, पण त्यांनी प्रत्येक गावात वर्षातून एक दौरा करायला पाहिजे होता, विकास कामं करायला पाहिजे होती, त्यांना जे अधिकार ते वापरायला पाहिजे होते, त्यांनी कुठलेही अधिकार वापरले नाही, फक्त त्यांनी ऍक्टिंग त्यांची वाढवली, त्यांची कंपनी त्यांनी वाढवली, त्यांचं करिअर करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक प्रकारे लोकांशी गद्दारी करायचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे ते आढराव पाटलांना गद्दार म्हणू शकत नाही। महायुतीतले तिन्ही घटक पक्ष आहेत, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी एकत्र या ठिकाणी त्यांना आढराव दादांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आढरावांनी कुठलीही गद्दारी केली नाही, आढराव लोकांशी एकनिष्ठ राहिले, उलट अमोल कोल्हे हे लोकांशी एकनिष्ठ राहिले नाही, त्यांनी लोकांशी गद्दारी केलेली आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे। मतदाराशी जो एकनिष्ठ राहिला नाही त्याला लोक मतदार करणार नाहीत,
तुम्ही किती तुमच्या एकनिष्ठच्या पक्षाच्या गप्पा मारल्या तर त्याला मतदारांना त्याच्याशी काही घेणं नाही. जो मतदारांशी एकनिष्ठ नाही त्याला मतदार स्वीकारणार नाही. आणि त्यामुळे मी गावोगावी फिरतो आहे. गावोगावातल्या सगळ्या लोकांनी ठरवलंय, शेतकऱ्यांनी ठरवलंय, आदिवासींनी ठरवलंय, आमच्या सगळ्या दलित बांधवांनी ठरवलंय, आमच्या महिला भगिनी ठरवले, तरुणांनी ठरवलेलं आहे. सगळ्या लोकांचं एकच सूर आहे की यावेळी परिवर्तन करायचं आणि 13 तारखेला शिवाजी आढळराव पाटील यांचं घड्याळाचं बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येनं विजयी करायचं, अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आज हजारोच्या संख्येने लोकसभेच्या निमित्तानं येणार आहे आणि आज निर्धार करून आम्ही जाणार. आणि उद्या सगळ्या मतदारांनी ठरवलेले की 13 तारखेला आपल्याला हे चित्र बदलायचंय आणि आपल्या हक्काचा खासदार, लोकनेता, ज्याचे पाय जमिनीवर आहे, ज्याची मातीशी नाळ जुळलेली आहे, जो लोकांना आपला माणूस वाटतो, अशा शिवाजी आढळराव पाटलांचं आज एक वातावरण आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो 2 ते 3 लाखाच्या मताधिक्यानं शिवाजी आढळराव पाटील निवडून येतील. हे खात्रीने मी तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो. परिवर्तन अटळ आहे आणि ते परिवर्तनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहे. काय चित्र काय सांगाल? शिरूरमध्ये जर आपण फिरत असताना बघितलं तर पूर्ण इथं घड्याळाचं वातावरण तयार झालेलं आहे, म्हणजे मोदीमय वातावरण तयार झालेलं आहे. आणि शिरूरच्या जनतेला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये मोदींची लाट आहे. आणि त्या ठिकाणी मोदी साहेब जर पंतप्रधान होणार असतील तर त्या ठिकाणी आपला ज्यावेळेला सत्तेतला खासदार जाईल तरच आपल्या इथं विभागाचे आपले कामं होतील. त्यामुळं संपूर्ण शिरूर लोकसभेमध्ये जुन्नरपासून हडपसरपर्यंत आम्ही फिरत असतो किंवा माहिती घेत असतो. या ठिकाणी 100% शिवाजी आढळराव पाटील यांचा विजय हा निश्चित आहे. मतदारसंघामध्ये महायुतीचं अतिशय पोषक असं वातावरण आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या रूपानं उभं राहते. आपण पाहिलं प्रचारामध्ये सुद्धा सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी घेतली. आताच आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची वाघोलीला सभा झाली. या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून जवळपास 2 लाख करोड रुपयाचं विकास काम. या देशाचे प्रधानसेवक आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्षामध्ये अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसाला झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी महायुतीचा विजय निश्चित आहे. आणि अत्यंत म्हणजे हडपसर असेल, भोसरी असेल आणि उर्वरित 4ही मतदारसंघामध्ये दादांना आघाडी मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने यावेळी दादा निवडून येतील असं वाटतं. 10 वर्षापूर्वी जो विकासाचा पाया या ठिकाणी जनतेने आपल्या स्वतःच्या मताने रचला होता त्याचा कळस या ठिकाणी जनता या आपल्या मतदानातून शिवाजीदादा आढळरावांना मतदान करून करणार आहे. मी 13 तारखेच्या या लोकसभेच्या दिवशी मी चाकण पंचवर्षीतील लोकांना मी विनंती करतो की जो खासदार मोदी साहेबांचा असेल, जो सत्तेतला खासदार असेल तोच हा उड्डाणपूल करू शकतो. या उड्डाणपूल जो कागदाव आहे आजपर्यंत फक्त कागदावरच्या उड्डाणपुलाचे आकडे आलेले आजपर्यंत. जर आपण प्रामाणिकपणे आपण आपल्या इमानदारांनी प्रामाणिकपणे जर चाकण पंचवर्षीतील लोकांनी जर आपण खासदार आढळरावांना मताधिक्य दिलं तर आम्ही शरद भाऊच्या माध्यमातून पक्षाच्या दिल्लीच्या शाखेत जाऊन आम्ही हक्कानी आपला कागदावरचा उड्डाणपूल आज चित्रात आणण्यासाठी प्रयत्न करू. जे शिरूर लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत अमोलदादा कोल्हे पाटील, तर मला असं वाटतं की त्यांनी फक्त महिलांच्या भावनेला हात घातला होता गेल्या पंचवार्षिकला. कारण महिला ह्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना खूपपणे मानतात आणि त्या कारणाने त्यांना गेल्या पंचवार्षिकला विजय केला. पण महिला ह्या खूप चालक असतात किंवा खूप बुद्धिमान असतात. आत्ताच्या कालावधीत 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी एकाही गावात ढुंकूनही पाहिलं नाही. त्यामुळे आता आमच्या सर्व महिलांचा निर्धार आहे की त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आणि त्यांच्या भूमिकेला बळी न पडता आता आम्ही शिवाजी आढळराव पाटील यांना विजयी करणार आहोत, हा आमचा ठाम निश्चय आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.